नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या 2 महिन्यामध्ये तुमची शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 सामोरे जात आहे। आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी सामोरे जाताना नव्हे, या परीक्षेमध्ये यशस्वी होण्याकरता काय प्रयत्न करावे लागतील, शेवटच्या क्षणापर्यंत आपण अभ्यास न करता विशिष्ट अशा तंत्राने कशा पद्धतीने पूर्ण मार्क 40 पैकी 40 गणित विषयात मिळवू शकू, यासाठी आज आपणास परीक्षेला सामोरे जाताना गणित भाग 1 या विषयाची कृतीपत्रिका समजून घ्यायची आहे। मुळात ह्या ज्या कृतीपत्रिका आहेत या तुमच्यासाठी अतिशय योग्य पद्धतीने आणि सुंदररित्या बनवलेल्या असतात। सर्व प्रश्न आपण व्यवस्थित जर वाचून सोडवण्याचा प्रयत्न केला तर कुठेही न थांबता ह्या कृतीपत्रिका व्यवस्थित आपल्याला सोडविता येतात। आज आपण प्रत्यक्ष 10वीच्या गणित विषयाची गणित भाग 1 या विषयाची कृतीपत्रिका समजून घेणार आहोत। ही कृतीपत्रिका समजून घेताना प्रत्यक्ष कृतीपत्रिका कशा पद्धतीने असते तेही आपण पाहणार आहोत आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेली कृतीपत्रिका प्रत्यक्ष कशी आहे, 40 पैकी 40 गुण जर आपल्याला मिळवायचे असतील तर ते कशा पद्धतीने ती कृतीपत्रिका सोडवली गेली पाहिजे बोर्ड पॅटर्न प्रमाणे ते आपल्याला बघायचं आहे। आणि मुळात प्रश्नपत्रिका कशी तयार केलेली असते, प्रश्नपत्रिका म्हणण्यापेक्षा ही कृतीपत्रिका कशी तयार केलेली असते, कशी सेट केलेली असते हे आपल्याला बघायचं आहे। प्रत्येक प्रकरणावाईज कशा पद्धतीने गुणदान केलेलं असतं, गुण दिलेले असतात आणि प्रत्यक्ष उत्तर लिहिल्यानंतर प्रत्यक्ष गुणदान कसं केलं जातं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर मग आज आपण गणित भाग 1 या विषयाची कृतीपत्रिका समजून घेणार आहोत। मुळात आपला जो पेपर असतो हा पेपर म्हणण्यापेक्षा कृतीपत्रिका मराठी हिंदी म्हणजे भाषा विषयांचे पेपर झाल्यानंतर चौथा पेपर हा आपला गणित विषयाचा असतो आणि ह्या गणित भाग 1 विषयामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे बरेच विद्यार्थी निघत असतात। आपल्या त्या मानाने भाग 2 पेक्षा भाग 1 हा आपला पूर्णपणे 40 पैकी 40 गुण मिळवून देणारा विषय आहे आणि हा अल्जेब्रा जॉमेट्रीच्या तुलनेने आपल्याला खूप सोपा वाटतो, परंतु अतिशय सोपा वाटणारा विषय काही छोट्या छोट्या चुकांमुळे किंवा घाईगर्दीमुळे किंवा अनावधानाने या चुका ज्या आपल्या होतात त्या कशा टाळता येतील यासाठी आपण आज तुम्हाला हे संपूर्ण कृतीपत्रिकेविषयी माहिती सादर करत आहोत। मुळात ही कृतीपत्रिका आपण जर समजून घेतली तर आपला वेळ वाचतो आणि ही प्रश्नपत्रिका म्हणण्यापेक्षा कृतीपत्रिका ज्यावेळेस आपल्याला मिळते त्यावेळेस ती एकदा व्यवस्थित नजर लावून व्यवस्थित जर बघितली आणि समजावून घेतली तर मग शांत मनाने कोणताही गोंधळ न करता ही कृतीपत्रिका आपल्याला एकदम व्यवस्थित सोडविता येते। तर बघा, आता हे जी कृतीपत्रिका आहे या कृतीपत्रिकेचा आराखडा कसा असतो, तर हा आराखडा आता आपण तुम्ही सर्वांनी सराव परीक्षा किंवा इतर अनेक पेपर्स दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण अंदाज आलेला आहे, परंतु आपल्याला 40 मार्काकडे पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी काय करता येईल त्या दृष्टीने हे पुन्हा एकदा समजून घेणं गरजेचं आहे। मुळात ही कृतीपत्रिका तयार करताना आपल्याला माहिती आहे की गणित विषयामध्ये जी कृतीपत्रिका असते त्याच्यामध्ये 5 प्रश्न विचारलेले असतात आणि हे 5 प्रश्नापैकी पहिला प्रश्न जो असतो त्या प्रश्नाला कुठेही कोणत्याही स्वरूपामध्ये एक्स्ट्रा प्रश्न विचारलेले नसतात, म्हणजे जेवढे प्रश्न दिलेले तेवढे ते पूर्ण लिहावे लागतात। म्हणून पहिल्या प्रश्नामध्ये जो 8 गुणांचा आहे त्याच्यात जर एखादी चूक झाली तर आपण त्याच ठिकाणी 40 पैकी 40 गुण मिळवण्यापासून वंचित होतो। म्हणून पहिला जो प्रश्न आहे हा अतिशय शांतपणे आणि व्यवस्थित उत्तर लिहिणं गरजेचं असतं। आता या प्रश्नपत्रिकेवर कृतीपत्रिकेवर सूचना दिलेल्या असतात की सर्व प्रश्न सोडवणं गरजेचं असतं, कॅल्क्युलेटरचा वापर
अलाउड नसतो. हे सगळं बेसिक गोष्टी झाल्या. पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे बहुपर्यायी प्रश्न जे असतात त्या बाबतीत पहिल्या प्रयत्नात तुम्ही केलेलं जे काही उत्तर लिहिलेलं असेल पहिल्या प्रयत्नात तेच उत्तर ग्राह्य धरलं जातं. म्हणजे पहिला प्रश्न त्याच्यातला ए आणि जो प्रश्न ए असतो की पर्याय निवडा, आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात, 4 पैकी एक पर्याय निवडायचा असतो जो योग्य असतो आणि तो योग्य पर्याय निवडताना तुम्ही पहिल्यांदा जे उत्तर त्या प्रश्नाकरता देतात तेच उत्तर ग्राह्य धरलं जातं. म्हणून आपण ती काळजी घ्यायची की उत्तर लिहिताना काय लिहितंय किंवा खाडाखोड होते आपल्याकडनं, पण ती पण टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, चुकलं आपल्याकडनं तर आपण खोडून दुसरं लिहितो, ते ग्राह्य होतं. पण एकाच प्रश्नाचं उत्तर 2 वेळा 3 वेळा जर तुम्ही लिहिलं तर मात्र पहिल्या प्रयत्नात लिहिलेलं जे उत्तर असेल तेच ग्राह्य धरलं जातं. आता ह्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप खूप सोपं आहे की गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या दोन्ही विषयाकरता दोन्ही कृतीपत्री करता 5-5 प्रश्न विचारलेले असतात. आता या 5 प्रश्नापैकी पहिले जे 4 प्रश्न आहेत हे प्रश्न क्रमांक जो आहे तेवढेच त्या प्रश्नाला मार्क असतात. म्हणजे प्रश्न पहिला 1 गुणांचा, प्रश्न दुसरा 2 गुणांचा, प्रश्न तिसरा 3 गुणांचा, प्रश्न चौथा 4 गुणांचा आणि राहिला तो शेवटचा 5वा प्रश्न हा 3 गुणांचा असतो. आता इकडे जर बघितलं तुम्ही तर प्रश्न दुसरा हा सर्वाधिक गुण मिळवून देणारा प्रश्न आहे आणि हा जो दुसरा प्रश्न आहे या प्रश्न दुसऱ्यामध्ये ऍक्टिव्हिटी येते. प्रत्यक्ष कृती या दुसऱ्या ए मध्ये आणि तिसऱ्या ए मध्ये आहे. ही आपल्याला जशीच्या तशी पाहून लिहायची असते. आता प्रत्यक्ष प्रश्नवाईज आपण कृतीपत्रिकेचा अभ्यास करूया किंवा समजून घेऊया. तर पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 2 भाग असतात, प्रश्न पहिला अ आणि प्रश्न पहिला ब. आता अ जो भाग असतो या अ मध्ये 4 प्रश्न विचारलेले असतात आणि प्रत्येक प्रश्नाकरता 4 पर्याय दिलेले असतात. बहुपर्यायी प्रश्न, एमसीक्यू प्रकारचे प्रश्न आणि ह्या एमसीक्यू प्रकारच्या प्रश्नातनं प्रत्येक प्रश्नाचं जे काही उत्तर येतं ते आद्याक्षर आपल्याला लिहायचं असतं. अल्फाबेट जे असेल म्हणजे प्रश्न पहिला त्याच्यात ए बी सी डी हे 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यातलं तुमचा जो ऑप्शन असेल तो तुम्ही निवडायचा आणि फक्त तेवढाच त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून नोंदवायचं असतं. अशा पद्धतीने बहुपर्यायी प्रश्न हे एमसीक्यू हे पाठ्यपुस्तकावर आधारित असतात. त्याच्यातलाच प्रश्न बी जो असतो पहिल्यामधलेच ब प्रश्न असतो, हा पण प्रश्न एका ओळीत सोडवता येणारी उदाहरणं, फार तर फार 2 स्टेप मध्ये सोडवता येणारी उदाहरणं अशाच पद्धतीने असतील. एका ओळीत जर सोडवायचं असेल तर त्या एका ओळीला 1 मार्क असतो एका स्टेपला, 2 स्टेप मध्ये असेल तर त्या 2 स्टेपचा अर्धा असा मार्क मिळून 1 मार्क होत असतो. या पहिल्या प्रश्नामध्ये कुठेही तुम्हाला ऑप्शन नाही, अतिरिक्त प्रश्न नाहीत, जेवढे आहेत तेवढे पूर्ण सोडवायचे असतात. म्हणून हा मूळ पहिला जो प्रश्न याच्यात आपले गुण कमी होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे आणि आपल्याला तेच करायचंय की प्रत्येक प्रकरणावाईज कशा पद्धतीने पहिल्या प्रश्नावर विचारले जातात, पहिला अ मध्ये विचारले जातात किंवा ब मध्ये विचारले जातात, कशा पद्धतीने प्रश्न विचारतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. प्रश्न दुसरा, आता तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या प्रश्नामध्ये जे गुण आहेत ते प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. आता याच्यामध्ये मात्र अ जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये कृती असते आणि 3 कृती असतात आणि या 3 कृतींपैकी 2 कृती आपल्याला सोडवायच्या असतात. आता एका कृतीमध्ये 4 चौकटी दिलेल्या असतात आणि या प्रत्येक चौकटीत जे उत्तर आपल्याला लिहायचं असतं कृतीमधलं ते अर्धा गुणांचं असतं. म्हणजे प्रश्न दुसरा जो आहे अ त्याच्यामधला जो कृती आपण घेणार आहोत ते प्रत्येक चौकट आपल्याला अर्धा गुण मिळून देणारी असते आणि कृतीपत्रिकेत जी चौकट आहे तीच चौकट आपल्याला व्यवस्थित भरायची असते आणि दक्षता ही घ्यायची त्या चौकटीत आपण चुकीचं उत्तर लिहिलं गेलं नाही पाहिजे. तर चुकीचं उत्तर लिहिलं गेलं का आपला अर्धा मार्क त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि अशा 2 चौकटी जर चुकल्या तर आपला 1 मार्क कमी होईल आणि आपल्याला मुळात 40 पैकी 40 मार्क मिळतील हा प्रयत्न करायचा आहे. कारण की आता तुमचा बराच अभ्यास संपत आलेला आहे आणि तुम्ही सराव पण खूप केलेला आहे. आता प्रश्न तिसरा जो आहे त्याच्यामध्ये पण कृतीच आहे, म्हणजे प्रश्न तिसऱ्या ए मध्ये पण 3 मार्काची एक कृती आहे
आणि ह्या कृतीमध्ये पण 3 मार्काकरता असताना आणि अर्धा गुण एका चौकटी करता म्हणजे 3 मार्काकरता 6 चौकटी याच्यामध्ये असतात आणि या 6 चौकटी आपल्याला व्यवस्थित जर भरता आल्या तर आपल्याला या कृतीमध्ये पण 3 पैकी 3 मार्क आणि इथे तुम्हाला ऑप्शन पण दिलेले असतात म्हणजे ऑप्शन याचा अर्थ की तुम्हाला 2 पैकी 1 कृती करायची असते जसं प्रश्न दुसऱ्यामध्ये 3 पैकी 2 कृती करायच्या असतात प्रश्न दुसऱ्या अ मध्ये तसं प्रश्न तिसऱ्या अ मध्ये 2 पैकी 1 कृती करायची असते म्हणजे आपल्याला जी कृती सोपी वाटेल ती आपल्याला इथे लिहू शकतो इथे पण आपल्याला 3 पैकी 2 आपल्याला सोडवायचे असतात इथे पण चॉईस आहे इथे पण चॉईस इथून सर्व प्रश्न दुसऱ्यापासून प्रत्येक प्रश्नाला आपल्याला चॉईस आहेत आणि आपल्याला जे सोपे वाटतील ते आपण लिहू शकतो पण एक नियम करून घ्यायचा की प्रश्न सोडवताना कृतीपत्रिका सोडविताना ती सिरियली लिहित चालायचं प्रश्न पहिला प्रश्न दुसरा या क्रमाने जर लिहित गेलं तर आपल्याला कुठे काय राहिलंय ते पण लक्षात येतं ठीक आहे आता प्रश्न तिसऱ्यामध्ये पण 3 गुणांचे प्रश्न आहेत मग आता बी मध्ये पण प्रश्न तिसरा ब मध्ये पण आपल्याला 3 उदाहरणं सोडवायचे आहेत आणि दिलेले उदाहरणं असतात 5 उदाहरणं म्हणजे प्रत्येक प्रकरणावर किमान 1 उदाहरण या ठिकाणी आलेलं असतं आणि या 5 पैकी आपल्याला फक्त 3च उदाहरणं सोडवायचे आहेत म्हणजे प्रश्न दुसरा आणि तिसरा याच्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स आहेत आणि हे 2 प्रश्न आपल्याला जमले तर पुढचा जो प्रश्न आहे ज्याला आपण थोडा अवघड म्हणतो अवघड याचा असा की हे आपल्या पाठ्यपुस्तकावरच आधारित पण पाठ्यपुस्तकातील जसेच्या तसे असतील असं नाही परंतु त्याच्या सोडवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सर्व आपण ज्या कन्सेप्ट शिकलेला असतो त्याच्यावर ते आधारित असतो आणि शेवटचा जो प्रश्न आहे 5वा जो फक्त 3 गुणांकरता आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला 2 पैकी 1 उदाहरण सोडवायचं असतं आणि हा 5व्या प्रश्नामध्ये मात्र वेगवेगळ्या पद्धतीचं उदाहरणं असू शकतात ज्याच्यामध्ये स्वमत पण असू शकतं किंवा एखादी तुम्हाला रचना करायची असते एखादी कृती करावी लागते ते सृजनात्मक प्रकारचा जो प्रश्न आहे हा प्रश्न हा 5वा प्रश्न असतो ज्याला क्रिएटिव्ह प्रश्न असं म्हणतात म्हणजे तुम्ही एखाद्या माहितीच्या आधारे तुम्हाला समीकरण पण तयार करावं लागतं अशा स्वरूपामध्ये हा कृतीपत्रिकेचा आराखडा आहे पुन्हा एकदा बघा एकूण प्रश्न 5 आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही वेटेज जर बघितलं तर दुसरा प्रश्न हा सर्वात मोठा अ4 आणि ब8 असा 12 मार्काचा म्हणजे पहिला प्रश्न 8 मार्काचा आणि दुसरा प्रश्न 12 मार्काचा असा 20 मार्क म्हणजे तुमचं जे आहे 40 पैकी 20 मार्क पहिल्या 2 प्रश्नामध्येच तुम्हाला मिळू शकतात आणि प्रश्न तिसऱ्याचा अ त्याच्यात पण तुम्ही जर फक्त 6 चौकटीचे उत्तर लिहिले तर 3 मार्क अशा पद्धतीने तुम्हाला 12 आणि 8 20 आणि हे 3 23 मार्क फार कमी वेळामध्ये मिळू शकतात म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला मग या उरलेल्या प्रश्नासाठी देता येऊ शकतो आता ही प्रत्यक्ष कृतीपत्रिका जी आहे ती आपण सोडून घेणार आहोत तुम्हाला ती दाखवणार आहोत पण ह्या प्रश्नांचं विभागणी कशी केलेली असते की हे तुम्हाला विचारलेले प्रश्न कशा पद्धतीने असतात ते आपल्याला समजून घ्यायचंय बघा आता वस्तुनिष्ठ प्रश्न जो प्रश्न पहिला असतो आपला 8 मार्काचा हा पूर्णपणे वस्तुनिष्ठ असतो काय पहिल्या प्रश्नामध्ये फक्त पर्याय निवडायचा आहे त्याचं उत्तर कोणीही काढलं तर ते बदलू शकत नाही म्हणून हे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह बेस आहेत अतिलघुत्तरीय लघुत्तरीय आणि दीर्घोत्तरी हे 4ही प्रकारचे प्रश्न आहेत आणि ते विकल्प सहित दिलेले आहेत आपल्याला तर आपल्याला दीर्घोत्तरी जे म्हणतो ना लॉंग आन्सर हे किती आहेत फक्त 5 मार्क करतायत म्हणजे आपला जो पेपर आहे ऑब्जेक्टिव्ह आणि शॉर्ट आन्सर हे 20 मार्क इथेच होत आहेत आपले म्हणजे पुन्हा एकदा तसंच होतंय 40 पैकी 20 मार्क आपल्याला तिथेच कव्हर होत आहेत 25-25% म्हणजे 50% पेपर आपला तिथे कव्हर होतोय म्हणून आपल्याला वस्तुनिष्ठ मध्ये आणि त्याच्यामध्ये मार्क कमी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आणि या गुणांची विभागणी कोणत्या उद्दिष्टानुसार केलेली असते तर आपल्याला माहिती आहे 4 उद्दिष्ट जे सगळ्यात महत्वाचं आहे नॉलेज आणि हे नॉलेज मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न सर्व नॉलेज बेसवर असतात जवळपास सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न याच कौशल्यावर विचारलेले असतात याच उद्दिष्टावर विचारलेले असतात आणि पुढचं जे आकलन आणि उपयोजन यावरही प्रश्न विचारले आहेत आणि सगळ्यात कमी बघा स्किल आपलं मुळात स्किल बघितलं गेलं पाहिजे पण आपण स्किल साठी थोडं फार कमी वेटेज दिलेलं असतं त्याचं पर्सेंटेज बघितलं तर फक्त 10% आहे म्हणजे कौशल्य जे आहे ते आपल्या विकसित होण्यासाठी तिनं सुरुवात केलेली असं म्हणूया आपण
की 10वीला किमान कौशल्य विकसित व्हावं, तुम्ही जे काही शिकलात त्याचं कौशल्य तुम्हाला व्यवस्थित विकसित व्हावं यासाठी पण त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे. आणि काठिण्य पातळी जर आपण बघितली तर या विषय पूर्ण प्रश्नपत्रिके कृती पत्रिकेची तर इझी क्वेश्चन, खूप सोपे प्रश्न म्हणजे 16 गुणांचे आहेत, विकल्प सहित 24 म्हणजे 40% हे कसे आहेत, इझी क्वेश्चन आहे. म्हणजे आपण जो कृती पत्रिका बघतो मग ती कोणत्याही विषयाची असू द्या, गणित असेल, विज्ञान असेल, गणिताचे दोन्ही भाग असतील तर 40% शेकडा गुण 40% इझी आहेत, सर्वसामान्य प्रत्येकाला येईल. पण आपल्याला मुळात विचार करायचा त्याला आपल्याला हे जे कमाल आहेत 8 गुणांचे हे पण आपले जाणार नाहीत, हे आपलं महत्वाचं उद्दिष्ट आहे. म्हणून आपण ही कृती पत्रिकेचा आराखडा एकदा समजून घेतला, कशा पद्धतीने प्रश्न असतात, तर मग आपल्याला प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका कृती पत्रिका कशी असते हे आपण समजून घेऊ. मुळात एकदा पेपर लिहायला सुरुवात केल्यानंतर अगोदर सुरुवात करण्यापूर्वी ती आपल्याला आलेली प्रश्नपत्रिका किंवा कृती पत्रिका एकदा व्यवस्थित बघून घ्यावी आणि त्यानंतर कोणते प्रश्न आपल्याला सोडवता येतील त्या क्रमाने ती सोडवत चलावी. आपण काठिण्य पातळीनुसार गुणांची विभागणी बघितली. आता प्रत्यक्ष जे प्रकरण आहेत त्या प्रकरणांचे किती गुणांना किती कोणतं प्रकरण आहे ते आपण समजून घेऊया. घटक न्याय गुण विभागणी. आता आपल्या भाग 1 मध्ये 6 प्रकरण आहेत, 6 प्रकरण आणि प्रत्येक प्रकरणाचं विकल्पासहित आपल्याला गुण दिलेले आहेत. तुम्ही जर बघितलं पहिलं, दुसरं आणि 6वं प्रकरण हे 12-12 मार्काचे आहेत, म्हणजे 12-12-12 12 36 मार्क होतात. आपला कृती पत्रिका प्रत्यक्ष जरी आपल्याला 40 मार्काची असते ती विकल्पासहित असते 60 मार्काची आणि 60 पैकी 36 मार्क ह्या पहिल्या 3 प्रकरणामध्येच कव्हर होतात आणि उरलेले जे 3 प्रकरण आहेत अंकगणित श्रेणी, अर्थ नियोजन आणि संभाव्यता 8-8-8 हे 24 मार्काचे, 8-24 मार्क. अशा पद्धतीने प्रत्येक प्रकरण किती मार्काचं आहे हे आपण जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल पहिले 2 प्रकरणच 12-12 24 मार्क होतात, विकल्पासहित आपल्याला ते 24 मार्काचे आहेत. म्हणजे पहिले 2 प्रकरण जरी आले तरी आपण गणितामध्ये 24 मार्क मिळवू शकतो. परंतु आपल्याला 40 पैकी 40 मार्क मिळवण्या या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक प्रकरणामध्ये किती मार्क येत ते जर समजून घेतलं तर त्या पद्धतीने प्रत्येक प्रकरणावर कसे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला समजतं. बघा आता इंटरनल इव्हॅल्युएशन हे जे काही अंतर्गत मूल्यमापन तुमचं केलं जातं, 40 मार्काचं भाग 1चा पेपर, 40 मार्काचा भाग 2चा पेपर हे होतात 80 आणि उरलेले 20 मार्क. मग 20 मार्काचं पुन्हा 10-10 मार्क मध्ये रूपांतर केलं जातं. मग आपण काय करतो, 10 मार्क पार्ट 1 साठी गृहपाठ ठेवतो. या गृहपाठामध्ये काय करतात तर ज्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत कृती, ह्या कृती तुम्हाला दिल्या जातात आणि ह्या कृतींचं गृहपाठाचं 5 गुणामध्ये रूपांतर केलं जातं आणि एक प्रात्यक्षिक आपण घेतो जे 10 गुणांचं त्याचं रूपांतर आपण 5 गुणामध्ये करत असतो. अशा पद्धतीने भाग 1 आणि भाग 2 करता गणित गृहपाठाला 5 आणि प्रात्यक्षिकला 5 असे 10 गुण भाग 1ला आणि 10 गुण भाग 2ला. अशा पद्धतीने 40-40 आणि हे 20 असा 100 गुण तुमचे होतात. आपल्याला या 100 पैकी 100 गुण कसे मिळतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका कृती पत्रिका कशी असते ती समजून घेऊया. ही प्रश्नपत्रिका कृती पत्रिका आहे 5 मार्च 2025 ची, गणित भाग 1 विषयाची. आता या कृती पत्रिकेवर आपल्याला सूचना दिलेल्या असतात. पुन्हा एकदा मी जी सूचना सांगितली होती तीच इथे. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1A चे मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल. म्हणजे इथे सुद्धा ती सूचना मेन्शन केलेली आणि त्याला गुण दिले जातील. आता बघा आपण बघितल्याप्रमाणे प्रश्न पहिला त्याच्यामध्ये 4 MCQ असतात. आता इथे पहिला MCQ दिलेला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. आपल्याला फक्त विचारले सांगितलेलं काय, फक्त पर्याय निवडा. आता याच्यात जे पर्याय दिलेले आहेत ABCD तो फक्त निवडायचा आहे. बघा आतापर्यंत हे जे निश्चयकाचं उदाहरण आहे आपल्याला काय विचारतात, निश्चयकाची किंमत विचारलेली ती आणि ही पहिली प्रश्नपत्रिका असे की त्या ठिकाणी निश्चयकाची किंमत न विचारता कोटी विचारलेली. मग या पहिल्या प्रकरणामध्ये जे काही आपल्याला ह्या 1 मार्काला काय प्रश्न विचारले जातात, आता इथे काय विचारलेलं, निश्चयकाची कोटी विचारलेली आहे. याच्याऐवजी विचारू शकतात निश्चयकाची किंमत काढा. याच्याऐवजी आणखी विचारू शकतात 2 समीकरण दिलेले असतील
आणि त्या दोन समीकरणांवरनं एक्स अधिक वाय ची किंमत काढा किंवा एक्स वजा वाय ची किंमत काढा. या व्यतिरिक्त क्रॅमर्स रूल मध्ये जे आहे आपण dx आणि dy या किमती दिलेल्या असतात आणि त्याच्यापैकी एक्स आणि वाय याची किंमत काढा. या तीन किमतीवरनं एक्स किंवा वाय ची किंमत काढा. अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नामध्ये हे प्रश्न विचारले जातात. दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्येच, आता बघा तुम्ही जर बघितलं तर प्रश्नपत्रिकेमध्ये या कृती पत्रिकेमध्ये प्रकरण वाईज गेलेले आहेत. म्हणजे हे पहिला प्रश्न ए त्याच्यातलं पहिली जे आहे प्रश्न विचारलेला आहे हा पहिल्या प्रकरणावरचा आहे, हा लगेच दुसऱ्या प्रकरणावरचा आहे, वर्ग समीकरणावरचा. खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे? आता हे चार तुम्हाला दिसत आहेत. आता इथे जर नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला पहिलं उत्तर आणि शेवटच्या मध्ये इथं वर्गाचं टर्म दिसत आहेत, पद दिसत आहेत. मग एखाद्या वेळेस घाईघाईने आपल्याकडनं पाहता एकदम काय होतं की नाही इथे एक्स वर्गाचं पद दिसतंय, उत्तर लिहिलं जातं, उत्तर चुकण्याची शक्यता असते. मग यावेळेस आपण ते समजून घेतलं पाहिजे की कोणतं समीकरण हे वर्ग समीकरण आहे, म्हणजे कोणत्या समीकरणाचा सगळ्यात जास्त घातांक हा 2 आहे, त्या चलाचा घातांक 2 आहे. मग ते नीट जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. आपण ज्यावेळेस उत्तरपत्रिका बघू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल याचं पर्याय काय आहे. आता इथे जसं विचारलेलं वर्ग समीकरण, याच वर्ग समीकरणामध्ये आपल्याला आणखी 1 मार्काकरता काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? बघा आता याच्यावर विचारतात आपल्याला त्या वर्ग समीकरणाचं जे काही सामान्य रूप आहे ते सामान्य रूप आणि एखादं समीकरण दिलेलं असतं त्याची तुलना करून ए बी सी याच्या किमती काढायला लावतात किंवा त्याचे रूट्स दिलेले असतात. ते रूट्स आपल्याला कशा प्रकारचे आहेत ते मुळांचं स्वरूप ते पण आपल्याला विचारतात अशा पद्धतीने, किंवा त्याच्यामध्ये निश्चयकाची किंमत काढा असाही प्रश्न असतो जो आपण डेल्टा म्हणतो, b² - 4ac ते पण आपल्याला काढा. अशाही पद्धतीने 1 मार्काचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजे या प्रकरणामध्ये 1 मार्काला नेमकं काय काय विचारलं जातं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या पद्धतीने जर अभ्यास केला तर आपल्याला 1 मार्काचे प्रश्न कोणते, 2 मार्काचे प्रश्न कोणते हे पटकन लगेच लक्षात येतं. पुढचं बघा आता तिसरं अंकगणित श्रेणीवर विचारलेलं आहे. म्हणजे ही कृतीपत्रिका अशा पद्धतीने की जवळपास ती प्रकरण वाईच सुरुवात केलेली आहे. आणि अंकगणित श्रेणीचा आता इथे तिसरं प्रकरणामध्ये साधारण फरक विचारलेला आहे. आता साधारण फरक कॉमन डिफरन्स, आता प्रत्येक पदामध्ये काय साधारण फरक आहे तो आपल्याला सहज काढता येतो. आपण या पदांना क्रमांक दिले आणि क्रमांक 2 पदांमधला फरक काढला तर आपल्याला साधारण फरक काढता येतो. इथे काय विचारतात कधी कधी की ती श्रेणी दिलेली असते, श्रेणी, आणि त्याच्यामध्ये पुढचं पद काय ते विचारलं जातं, किंवा एखाद्या नंबरचं पद दिलेले असते आणि त्याच्यातनं 10 नंबर 12 नंबर त्याचं पद काय येईल ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे आपल्याला 1 मार्काचे 1 गुण कसे मिळतील पूर्णपणे व्यवस्थित या प्रकरणामध्ये काय विचारलेलं आहे ते आपल्याला समजतं. बघा आता पुढचा जो प्रश्न आहे खूप मजेशीर प्रश्न आहे, संभाव्यता असू शकणार नाही. आता इथे नाही असा प्रश्न विचारलेला आहे. कोण असू शकणार नाही? आता पण अगोदरचे प्रश्न कसे होते, याचं उत्तर काय, इथे काय याचं उत्तर काय नाही, कोण असू शकणार नाही असं विचारलेलं आहे. बघा आता तुम्हाला उत्तर जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर आपल्याला माहिती आहे संभाव्यता ही कशी नसते, 1 पेक्षा जास्त असत नाही हे आपल्याला माहिती आहे. मग इथे याचं उत्तर व्यवस्थित जर केलं त्यांनी अपूर्णांकात पण दिलेलं आहे, नंतर टक्केवारी मत पण दिलेलं आहे. हे टक्केवारी 15% याचा अर्थ काय होतो 15/100 हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग त्यावेळेस उत्तर आपण व्यवस्थित लिहिता येईल. मग आपल्याला कळतं की कोणतं उत्तर, कारण की 15/10 म्हणजे 1.5 येतं, त्याचे उत्तर एकापेक्षा जास्त 2/3 इथे बघा आणि इथे 0.7, मग कोणतं उत्तर येतं हे आपल्याला लक्षात येतं. बघा आता याच्यामध्ये प्रश्न बी जो पण 1 मार्काचा आहे, हा पण प्रश्न बघा कसे असतात की 2 स्टेपमध्ये किंवा एका स्टेपमध्ये उत्तर येईल अशा स्वरूपाचे हे प्रश्न असतात. आता खालील उपप्रश्न सोडा. पहिला प्रश्न विचारलेला आहे 2x + y = 7 आणि x + 2y = 11 तर x y ची किंमत काढा. मी तुम्हाला म्हटलं होतं की अगोदर x + y ची किंमत काढा अशा स्वरूपाचा प्रश्न त्या विचारला जाऊ शकतो. आणि इथे तसंच विचारलेलं आहे x + y ची किंमत काढा. मग ह्या 2 समीकरणांचा जर विचार केला तर कशा पद्धतीने, तर कसं असतं ज्यावेळेस आपल्याला x + y किंवा x - y अशी किंमत काढायची असते त्यावेळेस त्या 2 समीकरणाची एक तर बेरीज करा
किंवा वजाबाकी करावी लागते आणि त्याच्यातनं जो काही कॉमन असेल तो त्यांनी जर भागितलं तर आपल्याला डायरेक्ट त्याची किंमत मिळत असते. म्हणजे फार तर फार 2 स्टेप मध्ये हे उत्तर होत असतं. म्हणून प्रश्न पहिला बी जो असतो त्याचं उत्तर फार तर फार 2 स्टेप मध्ये किंवा एका स्टेप मध्ये. 2 स्टेप मध्ये असेल तर प्रत्येक स्टेपला अर्धा अर्धा गुण आणि एक स्टेप मध्ये असेल तर 1 गुण. आता पुढचं बघा, क्रमिकेवर विचारलेला प्रश्न अंकगणित श्रेणीवर. टीएन बरोबर 3n-4 या क्रमिकेचे पहिले पद काढा. खूप सोपा प्रश्न. आता पहिलं पद काढा. कितवं पद? पहिलं. म्हणजे आपण उदाहरण जर समजून घेतलं तर आपल्याला कळतं नेमकं काय विचारलेलं आहे. आता इथं पहिलं पद म्हणल्यानंतर यांची किंमत किती घेणार? 1. मग इथे तुम्हाला जर 10वं पद विचारलं तर यांची किंमत किती घेणार? 10. म्हणजे प्रश्न जर आपण समजून घेतला तर उत्तर लिहायला अडचण येत नाही. मुळात आपल्याला तेच करायचंय की पैकीच्या पैकी जर गुण घ्यायचे असेल तर मूळ प्रश्न आपल्याला समजला तर ते आपल्याला सहज सोडवता येतं. आणि सगळ्यात महत्वाचं तेच आहे, प्रश्न समजून घेणं, त्यानुसार आपल्याला उत्तर लिहिता येणं. आता पुढचा प्रश्न बघा, जीएसटीआयएन मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? हा जर प्रश्न बघितला, हा प्रश्न अगोदर रिपीट झालेला आहे. म्हणजे मागील 5 वर्षामध्ये तो 3 ते 4 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. कारण की हा जो प्रश्न आहे जीएसटीआयएन हा आयच्या अगोदरच्या जर तुम्ही कृती पत्रिका बघितल्या मार्च 20 पासून तर मार्च 25 पर्यंत तो किमान 3 ते 4 वेळा विचारला गेलेला आहे. फक्त तो कशामध्ये विचारला गेलेला आहे? एमसीक्यू मध्ये विचारलेला आहे. इथे तुम्हाला ते विचारलेले किती अंकाक्षरे असतात. आता एमसीक्यू मध्ये तिथं 10-15 असे उत्तर होते आणि इथे तुम्हाला ते उत्तर बरोबर क्लिअर आठवायचंय. म्हणून ते प्रश्न कसा आहे ते समजून घेतलं हे ते उत्तर. आता पुढचा जो प्रश्न आहे, 2 नाणी एकाच वेळी फेकल्या असता नमुना अवकाश लिहा. बघा, संभाव्यता हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आपल्याला पूर्णपणे 8 पैकी 8 गुण मिळवून देणारं प्रकरण आहे. अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये आपल्याला फार तर फार किती प्रयोग आहेत? 3 ते 4 प्रकारचेच प्रयोग की जे यादृच्छिक प्रयोग आहेत. एक तर 1 नाणं उडवणं किंवा 2 नाणं उडवणं आणि क्वचित प्रसंगी 3 नाणं उडवणं, ह्या यादृच्छिक प्रयोग येतात. याच्या व्यतिरिक्त फासा फेकणं, 1 फासा फेकणं आणि 2 फासा फेकणं. याच्या व्यतिरिक्त आपल्याला पत्त्यांचे विचारतात. याच्यापेक्षा दुसरं काही विचारत नाही. आणि 1 मार्काला विचारायचं असेल तर फक्त नमुना अवकाश किंवा नमुना घटक यांचीच संख्या, नमुना घटकांची संख्या एवढंच विचारलं जातं. आता आपल्याला 2 नाणी एकाच वेळेस फेकायची आहेत. मग 2 नाणी जर फेकायची असेल तर पहिल्यावर काय पडणार आणि दुसऱ्यावर काय पडणार हे जर आपण व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला नमुना अवकाश लिहिता येतो. आणि नमुना अवकाश लिहिणं खूप सोपं आहे. आणि हा नमुना अवकाशावरनं नमुना घटकांची संख्या आपल्याला लिहायची असते. हे यादृच्छिक प्रयोग आपल्या पुस्तकामध्ये फक्त 5 प्रकारचे दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अजिबात दिलेले नाहीत. म्हणून आपल्याला खूप सोपं आहे. संभाव्यता आपल्याला या पद्धतीने 1 नाणं, 2 नाणं, 3 नाणं एकाच वेळेस फेकल्यानंतर किंवा कधी कधी काय करतात, कॉम्बिनेशन मध्ये विचारतात, 1 नाणं आणि 1 फासा. किंवा कधी कधी काय विचारतात, अंक दिलेले असतात आणि त्या अंकांवरनं संख्या तयार करायच्या असतात. मग समसंख्या तयार होतात का विषम, तर त्याचा नमुना अवकाश लिहा. अशा प्रकारचा 1 मार्काकरता प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता 2 मार्काचा प्रश्न दुसरा, प्रश्न क्रमांकानुसार मार्क. फक्त 5वा प्रश्न 3 मार्काचा. बाकी प्रत्येक प्रश्नाचा जो क्रमांक आहे त्याच क्रमांकानुसार त्याचे गुण आहेत. आता 2 कृती पूर्ण करून लिहायच्या. एक लक्षात घ्यायचं की आपल्याला कृती पूर्ण करून लिहा असा प्रश्न आला की जिथं सुरुवात जिथून आहे कृतीची तिथून शेवटपर्यंत जी कृती जिथे संपते तिथपर्यंत जसंच्या तसं कृती पत्रिकेतलं उतरवून घ्यायचं आणि जिथे जिथे चौकटी आहेत तिथे काय उत्तर येतं ते आपण लिहायचं. आता हे जे बघितलं तुम्ही ही कृती पण 2020 पासून 25 पर्यंत 3 वेळा आलेली कृती आहे. म्हणजे x अधिक y 2y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. अतिशय सोपी सारणी. जे दिलेलं समीकरण आहे त्याच्यामध्ये x ची किंमत टाकली तर y ची मिळते, y ची टाकली तर x ची मिळते. म्हणजे काय होतं, 2 चलातील समीकरण त्याच्यामध्ये कोणत्या तरी एका चलाची जर तुम्ही किंमत टाकली तर ते एक चल समीकरण होतं आणि एक चल समीकरण विदिन अ सेकंड मध्ये आपल्याला सोडवता येतं. बघा इथे x ची किंमत आहे -2, ती इथे टाकली तर ती -2 तिकडे जाताना अधिक होईल. 4 मध्ये 2 होतील 6 आणि इथे 2y तो 2y 2 तिकडे जाताना भागिले होईल म्हणजे उत्तर 3 येईल. म्हणजे -2 -3 इथे उत्तर येईल. अशा अतिशय सोप्या
हे या कृती असतात खूप सोप्या असतात, फक्त आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जर समजा घाई जर झालं, इथे -2 आहे आणि आपल्याकडनं सोडवताना जर +2 झालं तर पूर्ण उत्तर चुकणार आहे. म्हणजे आपल्याला येत असूनही मार्क कसे जातात, गुण कसे जातात, ह्या अशा आपल्या केवळ घाई केल्यामुळे. म्हणून प्रश्नपत्रिका एकदा मिळाली, कृतीपत्रिका ती समजून घ्या, त्या किमती चल एकदा चिन्ह समजून घ्या, चिन्ह बरोबर आहेत का तेच लिहा. आणि ते जर लिहिलं तर आपलं उत्तर चुकत नाही, कारण की त्याच्यात कॅल्क्युलेशन फार मोठं नसतंच, अतिशय छोटे छोटे कॅल्क्युलेशन असतात, जे आपण पहिली दुसरीचे म्हणतो तशा पद्धतीने गुणाकार भागाकार असतात. बघा आता कृतीपत्रिकेमध्ये किती आहेत चौकटी, 4 कृती 4 चौकटी आहेत, म्हणजे प्रत्येक चौकट किती मार्काला, अर्धा मार्काला. म्हणजे 2 मार्काचं असेल तर 4 असतात, 3 मार्काचं असेल तर 6 असतात. आता ही कृती आहे पहिली, नंतर ही दुसरी कृती पुन्हा वर्ग समीकरणावर. आता बघितलं आपण पहिला दुसरा प्रश्न जर बघितला तर तुम्ही वर्ग समीकरण ह्याच्यावरच भर दिलेला आहे, आणि 2 चलातील रेषीय समीकरण या 2 प्रकरणावर खूप भर दिलेला दिसतो. का तर मुळात 2 प्रकरणाचे 12 आणि 12 24 मार्काचे आहेत. बघा आता वर्ग समीकरण तयार करण्यासाठी कृती पूर्ण करा. आता इथे पण तुम्हाला 4 चौकटी दिलेल्या आहेत, त्याचं सामान्य रूप विचारलेलं आहे, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. आणि हे सामान्य रूप आपल्याला माहित असणं, त्याच्यावरनं आपल्याला एबीसीच्या किमती पण काढता येतात, त्याचे मुळांचं स्वरूप पण काढता येतं, मुळांची बेरीज, मुळांचा गुणाकार, आणि ते वर्ग समीकरण कसं तयार होतं हे ज्यावेळेस उत्तर पत्रिका दाखवेल तुम्हाला त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. इथे एक गोंधळ कसा होतो आपला, कारण की सूत्र आणि त्याचं उत्तर हे कसं वेगळं पद्धतीने येतं ते आपण समजून घेऊया. बघा आता पुढची एक कृती दिलेली आहे त्यांनी अर्थ नियोजनावर. काय, पुष्पमालाने 24,000 रुपये गुंतवून 20 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 4 रुपये आधी मूल्याने. आधी मूल्य हे जे आहे तर इथे आपल्याला दिलेलं आहे आधी मूल्य म्हणजे अधिक दराने, दर्शनी किंमत मूळ किंमत 40 रुपये आणि हे 20 रुपये आणि आधी मूल्य 4 रुपये. आता या ठिकाणी आपल्याला ही जी कृती आहे तर बाजारभाव काय आहे तेच आपल्याला दिलेलं आहे, दर्शनी किंमत अधिक इथं कशा काय आधी मूल्य हे इथं लिहायचे. म्हणजे उत्तर त्यांनी इतकं सोपं दिलेलं, या 2 स्टेप आपल्याला दिलेले आहेत आणि ह्याच इथे फक्त मेन्शन करायच्यात, इथे फक्त नोंदवायच्यात. बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक आधी मूल्य. मग त्या 20 मध्ये आधी मूल्य किती आहे ते 4 मिळवले, तर इथे खाली 24 उत्तर आलेलं आहे. तुम्हाला उलट जाऊ शकतो तुम्ही, 20 अधिक काय असेल तर 24. आता बाजारभाव दर्शनी किंमत अधिक, या ठिकाणी इथे अधिक मूल्य. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्नामध्येच ते उत्तर त्याचे आपल्याला लपलेले दिसतात आणि ते आपल्याला शोधता आले पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, बी मध्ये 4 उपप्रश्न सोडवायचे असतात आणि दिलेले किती असतात, दिलेले आपल्याला 5 उपप्रश्न दिलेले आहेत आणि या 5 पैकी आपल्याला 4 आणि हे पण 2-2 मार्काचे. म्हणजे प्रत्येक हा जो उपप्रश्न आहे हा 2 स्टेप किंवा 4 स्टेप याच्यामध्येच होणार आहे. पुन्हा खालील एक सामायिक समीकरण सोडवा. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे, आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. बघा या ठिकाणी एक्स आणि वाय दिलेलं, याला सहगुणकच नाहीये, म्हणजे एकाच समीकरणाला कुठेतरी आपल्याला सहगुणकाने गुणायचंय. म्हणजे हे अशा छोट्या छोट्या स्टेप मध्ये होतील उत्तर, अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. कारण की हा प्रश्न 2 मार्काला विचारलेला आहे, म्हणून दोन्ही समीकरणांना त्या चलांना सहगुणक दिलेले नाही, एकाच समीकरणाच्या चलाला सहगुणक दिलेले आहेत आणि एकाला सहगुणक दिलेले नाही, फक्त एक आहे तो. पुढे अवयव पद्धतीने सोडवा. आता वर्ग समीकरण सोडवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यातली अवयव पद्धती सगळ्यात सोपी पद्धत आहे, म्हणजे 2 मार्का करता अवयव पद्धतीने. तुम्हाला जर सूत्र पद्धतीने असेल तर ते 3 मार्का करता विचारतील, किंवा आणखी तुम्हाला जे काही फॉर्म्युला मेथड सूत्र पद्धत आपण म्हणतोय त्याच्यापेक्षा पूर्ण वर्ग पद्धत जर असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन जास्त करावे लागतात, मग ते 3 मार्काला विचारलं जाऊ शकतं. आता बघा तुम्हाला म्हटलं तुम्ही अंकगणित श्रेणीमध्ये काय विचारतात, 1 मार्क 2 मार्काचे कसे प्रश्न, इथे त्यांनी 2 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. अंकगणित श्रेणीचे 19वे पद काढा. आता 19वे पद म्हणजे यांची किंमत किती झाली, यांची किंमत झाली 19. आता श्रेणी दिलेली, मग काय काढावं लागेल आपल्याला, अगोदर आपल्याला 2 पदांमधला फरक, सामान्य फरक काढावा लागेल. मग 2 क्रमागत पदातला फरक काढला, ती यांची किंमत मिळाली, सूत्रात किंमत टाकली, म्हणजे सूत्र लिहायला अर्धा मार्क, सूत्रात किंमत टाकायला अर्धा मार्क, ते सोडवायला अर्धा मार्क आणि बरोबर 19वे पद काढायला अर्धा मार्क. अशा पद्धतीने
हे आपल्याला हे प्रश्न 2 मार्काकरता विचारले जातात. पुढचा बघा, अर्थ नियोजनावर प्रश्न विचारलेला आहे. 2,000 रुपये बाजारभावात विकला एक शेअर, दलाली दिलेली. आता दलालीचा दर दिल्यानंतर आपल्याला ते दलाली ऍड करून त्याच्यामध्ये मिळून तो विकताना किती रक्कम, शेअर विकून किती रक्कम होते ते आपल्याला ठरवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, आता हा तुम्हाला सांख्यिकीवर विचारलेला प्रश्न, पण 2 मार्काकरता विचारलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जे आपण सांख्यिकीमध्ये आपण टेबल तयार करताना काही हे जे कॉलम्स आहेत ते वाढवत असतो, इथे त्यांनी डायरेक्ट आपल्याला ते कॉलम काढून दिलेले आहेत. आता मध्य काढण्याच्या आपण 3 पद्धती अभ्यासलेल्या आहेत. आता या 3 पद्धतीपैकी जी सगळ्यात सोपी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला इथे या ठिकाणी हे उदाहरण दिलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला वर्ग दिलेलं आहे, वर्ग मध्ये पण दिलेलं आहे, विद्यार्थी संख्या पण दिलेलं आहे आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे FI चा गुणाकार पण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. मग आपल्याला मध्य काढायचं तर काय करतो आपण, मध्य काढताना हे जे FI यांचा गुणाकार आहे त्यांची बेरीज करतो आणि ह्या FI ची म्हणजे एकूण विद्यार्थी त्यांची बेरीज करतो आणि या दोघांना या म्हणजे FI ला FI ने भागतो आणि आपल्याला मध्य मिळतो. पुढचा आहे प्रश्न 3. एक कृती पूर्ण करून लिहा. आता प्रश्न 3 मध्ये पण पुन्हा 2 पैकी एक कृती आपल्याला लिहायची आहे. आता ही जर कृती बघितली तुम्ही तर या ठिकाणी बघा पुन्हा अर्थ नियोजनावर कृती आलेली आहे, शेअर संदर्भातली. आणि ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला बघा किती चौकटी दिलेल्या आहेत. या कृतीमध्ये आपल्याला एकूण 6 चौकटी दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला 3 मार्काचं जर कृती असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 6 चौकटी असतात आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा चॉईस आहे, काय आहे, 2 कृतींपैकी फक्त एक कृती लिहायची. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं संभाव्यताची, की बऱ्याच वेळा संभाव्यतामध्ये काय विचारलं जातं, अंकांची पुनरावृत्ती न करता या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यताची कृती पूर्ण करा. बघा आता हा जो प्रश्न ना हा कधी कशा विचारतात, अंकांची पुनरावृत्ती न करता किंवा अंकांची पुनरावृत्ती करून, दोन्ही पद्धतीने विचारतात. अंकांची पुनरावृत्ती जर करता आणि न करता, मग आता इथे आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे. काय म्हटलेलं आहे, अंकांची पुनरावृत्ती न करता. मग न करता म्हटल्यानंतर अंक हा एकदाच आला पाहिजे. मग सुरुवातीला आपण काय करणार, 2 लिहून घेणार, त्याच्या पुढचे अंक लिहित चालणार. 2च्या पुढे 3 23, 2च्या पुढे 5 25. आता 2चं झालं, आता 3 लिहायचा, 3च्या नंतर 2, 3च्या नंतर 5 म्हणजे इथे 35 येईल. म्हणजे काय अंक येतात, नंतर 5 लिहायचा, 5च्या पुढे 2, 5च्या नंतर 3 म्हणजे 52 53. आणि हे संख्या जर मोजल्या तर तेवढीच फक्त नमुना घटकांची संख्या इथे लिहायची. म्हणजे अतिशय सोपं आहे, फक्त हे अंक किती आहेत तेवढे मोजायचे आणि ते इथे लिहायचे. म्हणजे हा जो प्रश्न आहे संभाव्यतावर, हा प्रश्न दोन्ही पद्धतीने विचारला जाऊ शकतो, अंकांची पुनरावृत्ती करता किंवा अंकांची पुनरावृत्ती न करता. इथे विचारलेला न करता. बघा आता प्रश्न 3 B, याच्यामध्ये आपल्याला 2 उपप्रश्न सोडवायचे आणि एक याच्यामध्ये भरपूर चॉईस आहे, 50%. म्हणजे काय होतं, इथं तुम्हाला 2च सोडवायचे आणि एकूण प्रश्न दिलेले 4 प्रश्न. तर पहिला आहे क्रेमर्स रूलने. हा पण वर्ग समीकरण, हे जे एक सामायिक समीकरण आहे त्याच्यावर नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे क्रेमर्स रूलने. जे काही आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचे असतात 3 पद्धतीनुसार, त्याच्यातली ही पद्धत आपल्याला नेहमी विचारली जाते. कोणत्या तरी 2 पद्धतीवर हमखास उदाहरणं परीक्षेमध्ये असतात. खालील बघा, आता पहिल्यांदा वर्ग समीकरण आलं होतं अवयव पद्धतीने, आता इथे आलं सूत्राचा उपयोग करून. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की अवयव पद्धतीने 2 मार्काला विचारतात आणि सूत्राच्या पद्धतीने किंवा पूर्ण वर्ग पद्धतीने 3 मार्काला विचारतात. नंतर संभाव्यतेवर पुन्हा प्रश्न आलेला आहे, 2 मुलगे व 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे. आता समितीमध्ये त्याने आपल्याला घटना दिलेल्या आहेत, कशा पद्धतीने पाहिजे ते, एक घटना दिलेली आहे, समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असावी. बी घटना दिलेली आहे, समितीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असावी. आता घटना असले तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे, नमुना अवकाश लिहावा लागणार आहे. मग नमुना अवकाश लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, 3 मुलं आणि 2 मुली. मग ते मुलं असतील तर आपण बॉईज म्हणतो, मग B1 B2 B3, मुली असतील तर आपण गर्ल्स म्हणतो, मग G1 G2. आणि त्याचा पूर्णपणे नमुना अवकाश लिहून झाल्यानंतर त्या नमुना अवकाश मधील कोणत्या घटनेतलं या घटनेमध्ये ते येतात ते आपल्याला लिहावं लागणार आहे. पुढचा प्रश्न आहे
एका जनरल स्टोअर मधून मध्यक काढा. अगोदरचा प्रश्न होता मध्यक काढा, या ठिकाणी दिलेला आहे मध्यक काढा. आपल्याला सांख्यिकीमध्ये मध्यक आणि बहुलक या तिघांपैकी एक कोणता तरी प्रश्न विचारला जातो. इथे दोघंही आलेले आहेत, मध्यक काढा पण आलेला आहे आणि मध्यक काढा पण आलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला हा वस्तूंची किंमत हा वर्ग दिलेला आहे. आता बघा, अगोदर आपण 9वीला आपण तुम्ही शिकलेला आहात अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी. इथे सगळे वर्गीकृत आहे. 10वी करता सगळे वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी आणि त्याचे आपल्याला मध्यक आणि बहुलक काढायचे. हा जर मध्यक जर काढायचा असेल तर आपल्याला याच्यावर सूत्र खूप महत्वाचं आहे, मध्यक काढण्यासाठी आणि बहुलक काढण्यासाठी. आणि मध्यक काढण्यासाठी आपल्याला कॉलम तयार करता आले पाहिजे. प्रश्न चौथा, आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 2 प्रश्न 4-4 गुणांचे असतात आणि हे मात्र भरपूर स्टेप्स असणारे प्रश्न असतात. म्हणजे तुम्ही जे स्टेप्स लिहिलेत पण त्यांना ज्या स्टेप्स आवश्यक आहेत त्या जर लिहिल्या असतील तर त्या स्टेपला ते मार्क दिले जातात. ठीक आहे, एखादी स्टेप तुम्ही लिहिली नाही पण त्याच्या पुढे तुम्ही ते उत्तर लिहिले असेल तर असा अर्थ होत नाही की ती स्टेप लिहिली नाही म्हणून तुम्हाला त्याचे गुण कमी केले जातात. परंतु आपण लिहिताना स्टेप बाय स्टेप जर उदाहरण लिहितं तर आपली पण चूक होत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, हे जे प्रश्न आहेत 4-4 गुणांचे हे व्यवस्थित एका खाली एक स्टेप येईल अशाच पद्धतीने लिहायचे आणि जे 2 आपल्याला वाटतात सोपे ते आपण लिहू शकतात. असे 4 मार्काचे 3 प्रश्न असतात आणि या 3 प्रश्नापैकी आपल्याला 2 प्रश्न लिहायचे असतात. आणि पुढचा जो प्रश्न आहे हा 5वा प्रश्न, म्हणजे हा प्रश्न आपल्या कृती पत्रिकेमध्ये आपल्या पुस्तकाच्या बाहेरीलचा असतो आणि हा सृजनात्मक प्रश्न असतो, म्हणजे आपल्याला विचार करायला लावणारा. आता या ठिकाणी दिलेलं आहे आलेख कागदावर आपल्याला हे 2 समीकरणे काढायचे, म्हणजे याच्यामध्ये आलेख कागदाचा पण आला, नंतर समीकरण तयार करून त्रिकोणाचं क्षेत्रफळ पण आलं. म्हणजे हे 2 रेषा काढल्यानंतर त्रिकोण तयार होणार आहे हे लगेच लक्षात येत आहे. मग त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचंय म्हणजे आपल्याला तिथं पाया उंची ह्या संकल्पना पण तिथे येणार आहेत. म्हणजे असे प्रश्न तयार केले जातात की त्याच्यामध्ये अनेक घटकांचा संबोधनचा अंतर्भाव होत असतो. पुढे एक प्रश्न दिलेला आहे त्यांनी आणखी, टक्केवारी दिलेली रक्त गटाची. मग या टक्केवारीनुसार आपल्याला केंद्रीय कोणाचं माप काढायला लावलेलं आहे. त्यांनी हे टक्के दिलेले आहेत, हे काय केंद्रीय कोणाचे माप दिलेले नाहीत. आपल्याला याच्यावरनं केंद्रीय कोणाचे माप काढावे लागणार आहेत. मग हे सगळ्याची टक्केवारी 100 येते ते आपल्याला माहिती आहे, कारण की पूर्ण वर्तुळ दिलेलं आहे आणि पूर्ण वर्तुळाचं ते माप असतं 360. मग तो फॉर्म्युला जर वापरला तर आपल्याला प्रत्येक घटकाचं जे काही आहे केंद्रीय कोणाचं माप ते काढता येतं. अशी ही कृतीपत्रिका प्रत्यक्ष असते. आपण ही जी कृतीपत्रिका बघितली ही होती मार्च 2025 ची. आणि आता आपण ही कृतीपत्रिका कशा पद्धतीने सोडवलेली आहे ते आपण बघत आहोत. उत्तरपत्रिका कशी लिहायची हे आपण समजून घेऊया. सांगितल्याप्रमाणे पहिला प्रश्न फक्त काय लिहिणार आहे आपण, आद्याक्षर लिहायचंय. आणि बघा इथे ज्यांनी सोडवलेले ती कितीशे सुंदर पद्धतीने सोडवलेले. प्रश्न पहिला ए, त्याच्यातले 1 2 3 4, एचं उत्तर बी, 2चं पण बी, जे अल्फाबेट आहे तेवढे फक्त इथं लिहिलेले आहेत. आणि अशाच पद्धतीनं ही उत्तरपत्रिका आपल्याला कृतीपत्रिका सोडवायची आहे. म्हणजे पहिला प्रश्न पहिल्या पानावर व्यवस्थितपणे बघा. आता जे समीकरण होतं x अधिक y ची किंमत काढा, या ठिकाणी दोघांची बेरीज केली अर्धा गुण आणि फक्त जो कॉमन 3 आला त्या 3 ने दोघांना भागितलं तर आपल्याला x अधिक y बरोबर 6 हे उत्तर मिळालं, त्याला अर्धा गुण. म्हणजे हे जे प्रश्न पहिल्यातला जो बी भाग आहे तर त्याच्यातले जे उत्तर असतात ते फार तर फार 2 स्टेप मध्ये किंवा एका स्टेप मध्ये होत असतात. आता हे उत्तर फक्त 2 स्टेप मध्ये, म्हणून प्रत्येक स्टेपला दिला अर्धा गुण. आता या उदाहरणामध्ये n ची किंमत टाकायची होती आपल्याला. मग n ची किंमत आपण 1 टाकली. मग n ची किंमत 1 टाकल्यानंतर पहिलं पद काढायचं होतं. मग 1 टाकल्यानंतर इथे 1 टाकला, जिथे जिथे n आहे तिथे 1 किंमत टाकली आणि आपल्याला उत्तर मिळालं -1. नंतर GSTIN चं तुम्हाला म्हटलं होतं मी की हा प्रश्नामध्ये हा प्रश्न बराच वेळा रिपीट झालेला आहे. तर GSTIN किती अंकी असतात, इथे बघ तिने फक्त लिहिलं 15 अंकी बरोबर. एका अंक लिहिला बरोबर, मार्क मिळाले 1 गुण. आणि शेवटचं होतं नमुना अवकाश. हा जो प्रश्न होता की 2 नाणे एकाच वेळी फेकल्यानंतर काय नमुना अवकाश मिळतो, तर बघा दोन्ही नाण्यांवर एच, पहिल्यावर एच, दुसऱ्यावर टी,
पहिल्यावर टी, दुसऱ्यावर एच आणि दोघेही टी म्हणजे असं नमुना अवकाश हे 4 घटक लिहिले, प्रत्येक हे 4ही घटक मिळून 1 मार्क. अशा पद्धतीने कृतीपत्रिका ही आपल्याला सोडवायची. पहिला प्रश्न तुम्ही जर शब्द मोजले, कमी शब्दामध्ये हा पहिला प्रश्न सोडून होतो. आता ते पान जे ते पूर्णपणे रिकाम आहे. फक्त पहिला इथं जे आहे ना, फक्त चौथा घटक याच्यामध्ये आलेला आहे, बीट इथं आलेलं आहे. मग असा जर असेल आपण तर हे पेज आपण सोडून द्यायचं. प्रत्येक नवीन प्रश्न सुरुवात होतोय, प्रश्न दुसरा, म्हणून आपण तो पुन्हा नवीन पानावर घेतोय. आणि बघा इथं गुणदान कशा पद्धतीने केलेलं असतं ते पण तुम्हाला दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक लिहिलेला असतो, तो बीट क्रमांक पण लिहिलेला असतो. आणि कोणतं बीट तुमचा अतिरिक्त जर असेल, इथे तुम्हाला दोन गोल केलेले दिसतात, तर हे अतिरिक्त ठरतात. दोघं पण काय आहेत? अतिरिक्त आहेत. या ठिकाणी बघा किती कृती करायच्या आहेत, प्रश्न दुसऱ्यामध्ये 2 कृती. किती केलेल्या आहेत? 3. मग आपल्याला पाहिजेत किती? 2. म्हणजे तुम्ही 3 केल्यात आणि 3 पैकी जर एखाद्या कृतीला कमी मार्क मिळत असतील तर तुमच्या ज्या 2 कृतींना जास्त मार्क आहेत त्याच ग्राह्य धरल्या जातात. म्हणून आपल्या सोयीसाठी त्या जर आपल्याला येत असेल तर त्या लिहाव्या, पण वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं. आता ह्या जे कृती आहे याच्यामध्ये बघा, -2 किंमत x ची टाकल्यानंतर y ची किंमत आपल्याला मिळाली समीकरणामध्ये, आणि हेच 2 किंमत इथे लिहिलेले आहे. म्हणजे प्रत्येक चौकटीमध्ये बरोबर योग्य उत्तर आलं, प्रत्येक चौकटीला अर्धा गुण. अशा पद्धतीनं 4 चौकटी 2 गुण. नंतर ही दुसरी कृती तुम्हाला म्हटलं तुम्ही की हे जे समीकरण आहे हे समीकरण सोडवताना थोडी गंमत होणार आहे. काय होतं बघा, इथे तुम्ही सामान्य रूप बघितलं, ax² अधिक bx अधिक c बरोबर 0. आणि इथे उत्तर बघा काय येतंय, इथे मुळांची बेरीज 17 आहे, पण इथे समीकरण तयार होताना ते -17 होतंय. मग इथे आहे थोडी गंमत. मग हे कसं? मग आपल्याला ते कळायला पाहिजे की मुळांचं जर स्वरूपात दिलेलं असेल, मुळांचा बेरीज आणि गुणाकार, त्यावेळेस जे सूत्र येतं x² इथं वजा चिन्ह येतं, म्हणून इथे ते उत्तर वजा येतंय. दिसताना आपल्याला 17 दिसतं अधिक, आणि हे पण 60 पण अधिक दिसतं, पण हे 17 मात्र वजा येतं. का? तर ते सूत्र तसं आहे, x² वजा अल्फा प्लस बीटा, त्याला ब्रॅकेटमध्ये त्याला गुणिले x आणि अधिक अल्फा इंटू बीटा. म्हणजे हे अल्फा इंटू बीटा हे जे मुळांचा गुणाकार हा अधिक आहे, आणि हे जे मुळांची बेरीज येते ती सूत्रामध्ये टाकताना मात्र ते ऋण आहे. x² मायनस अल्फा प्लस बीटा हे ब्रॅकेटमध्ये घेऊन त्याला x ने गुणलेलं आहे, म्हणून ते 17 इथं वजा 17x होत आहेत. पुढचं आहे दर्शनी किंमत आणि ते काही अधिमूल्य यांची बेरीज केली ती 24. म्हणजे प्रत्येक चौकटीमध्ये आपण जर उत्तर लिहिलं तर ती कृतीपत्रिकेतलं आपले 2 मार्क बरोबर होतात. आता बघा एक समीकरण दिलेलं आहे, तुम्हाला म्हटलं होतं की ह्या 2 मार्काला जर 1 मार्काला किंवा 2 मार्काला जर विचारलं असेल तर कोणत्या तरी एकाच समीकरणाच्या चलांना सहगुणक दिलेले असतात. आता या ठिकाणी x अधिक y ला x 1 आणि y चा पण 1 सहगुणक दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचंय, कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक सारखे करायचे. म्हणून आपण काय केलं, या वायचं पहिल्या समीकरणात वायचं सहगुणक त्याला 2 ने गुणलं तर 2y होतात, आणि 1 अधिक 1 वजा बेरीज केली का एका चलाचा लोप होतो, आणि एक चल लोप झाला का आपल्याला एक चल समीकरण मिळतं, आणि एक चल समीकरण मिळालं का आपल्याला एका चलाची किंमत मिळते, त्याच्यावरून दुसऱ्या चलाची किंमत काढता येते. आणि मग हे समीकरण त्यांची बेरीज करणं त्याला अर्धा गुण दिलेला आहे. ते बेरीज केल्यानंतर एका चलाची किंमत काढणं त्याला अर्धा गुण दिलेला आहे. नंतर दुसऱ्या चलाची किंमत काढणं त्याला अर्धा गुण दिलेला आहे, आणि दोन्ही किमती लिहिणं त्याला अर्धा गुण दिलेला आहे. या स्टेप खूप महत्वाच्या आहेत. मध्ये मध्ये काही स्टेप आहेत बघा, तुम्हाला गुण दिलेले ठराविक स्टेपला दिसतात, म्हणजे जी स्टेप महत्वाची तिला गुणदान केलेलं असतं, आणि जी स्टेप नाही म्हणजे गुणदान नसतं पण ती आपल्या सोयीसाठी महत्वाची असते, ती आपण लिहायची असते. आता बघा समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचंय. मग या अवयव पद्धतीने सोडवताना मधल्या पदाची फोड करणं गरजेचं असतं. पहिली स्टेप येते मधल्या पदाचा फोड करणं. इथे म्हणून मधल्या पदाची जे आवश्यक आहे त्याला कशा पद्धतीने गुणदान केलं जातं, तर इथं मधल्या 14 ची फोड केली त्यांनी 13m आणि 1m, 13 ने 14. आता हे करताना कसं करतात, शेवटचं पद आणि पहिल्या पदाचा सहगुणक यांचा गुणाकार केला जातो. आता इथे पहिल्या पदाचा सहगुणक आहे 1 आणि शेवटचं पद आहे 13, या दोघांचा गुणाकार 13 होतो. आणि आपल्याला अशा 2 संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 13 झाला पाहिजे आणि बेरीज
14 झाली पाहिजे. मग अशा वेळेस 13 आणि 1 14, बेरीज 14 होते, गुणाकार 13 होतो. आणि मग हे अवयव स्टेप बाय स्टेप गेलं तर कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 0 ते लिहिता आलं पाहिजे. आणि नंतर दोन संख्यांचा गुणाकार जर 0 असेल तर त्यापैकी कोणती तरी एक संख्या 0 असली पाहिजे. आणि इथं यम अधिक 13 बरोबर 0 किंवा यम अधिक 1 बरोबर 0. मग याच्या बरोबर 0 किंवा त्याच्या बरोबर 0 म्हणजे यम बरोबर -13 किंवा यम बरोबर -1 या दोन किमती मिळाल्या. आणि मग या पद्धतीने जर सोडवलं तर पुन्हा आपल्याला पूर्ण गुण मिळतात. आता हे अंकगणित श्रेणी दिलेली आहे. आता दिलेल्या श्रेणीतलं पहिलं पद ते लिहून घ्यायचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय काय दिलेलं आहे आपल्याला ते जर आपण व्यवस्थित लिहून घेतलं आणि त्या किमती जर सूत्रात टाकल्या तर आपल्याला पूर्ण गुण मिळतात. इथे ते दिलेली श्रेणी तिचं पहिलं पद 7 ते व्यवस्थित लिहिलंय. नंतर कॉमन डिफरन्स किती येतो तो पण लिहिलाय. आता पहिलं कॉमन डिफरन्स काढताना काय करतात, अगोदरचं पद आणि ते वजाबाकी केली की ते आपल्याला कॉमन डिफरन्स मिळतं. किती नंबरचं पद काढायचंय तर 19 नंबरचं, म्हणजे यांची किंमत किती आहे 19 आहे. मग इथे त्या सूत्र लिहायचं, सूत्राला अर्धा गुण, किंमत टाकली आणि त्या पद्धतीने सोडवलं की आपल्याला परिपूर्ण होतं. पुन्हा या पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप जर सोडवत गेलं तर प्रत्येक उदाहरणाला कसे मार्क मिळतात, कशा पद्धतीने स्टेपला गुणधन असतं हे आपल्याला समजतं. आणि हे बघा, ज्या ज्या कृती आहेत या कृती आपण व्यवस्थित जशाच्या तशा लिहिल्या पाहिजे. किती कोणती कृती जर असली तर त्या कृतीमध्ये किती मार्काला आहे त्याच्यानुसार त्या चौकटी दिलेल्या असतात. बघा आता नमुना अवकाश यस, यामध्ये आपल्याला 23, 25 म्हणजे संख्यांचा वापर करून त्या कोणत्या संख्या तयार होतात त्या संख्या आपण इथे लिहिल्या. अंकांची पुनरावृत्ती न होता, म्हणजे 2 एकदाच वापरला म्हणजे 23 झाला, नंतर 22 आपण घेतली नाही किंवा 33 घेतली नाही, 55 घेतली नाही. म्हणजे ह्या संख्या का नाही घेतल्या, कारण की अंकांची पुनरावृत्ती न करता. म्हणजे तो शब्द खूप महत्वाचा आहे. आपल्याला विचारलं काय, पुढची घटना महत्वाच्या असतात. इथे काय म्हटलेलं आहे, ती संख्या विषम असणे. आता आपण तयार केलेल्या संख्येतल्या संख्या विषम संख्या कोणत्या, तर पहिली 23 विषम, 25 विषम, 32 विषम नाही म्हणून ती घेतली नाही, 35 विषम आहे. नंतर 52 परत सम संख्या ती घेतली नाही, 53 विषम. मग जी घटना दिलेली आहे ती घटना आपण व्यवस्थित जर लिहिली तर आपल्याला कळतं की नेमकं याच्या नमुना अवकाश मधल्या कोणत्या संख्या तिथे निवडायच्या आहेत आणि त्या संख्यांची किती संख्या आहेत त्या मोजायचं, त्याला नमुना घटक म्हणतात. आणि प्रत्येक घटनेचे त्यांनी तेच दिलेले आपल्याला की संभाव्यता पुढे कशी काढणार, की संभाव्यता काढताना आपण काय करतो की त्या नमुना घटकातील घटकांची संख्या त्याला भागिले काय करतो आपण, नमुना अवकाश मधील घटकांची संख्या. अशा पद्धतीने आपल्याला संभाव्यता काढता येते. आता हे क्रॅमर्स रूलने सोडवायचं उदाहरण आहे. बघा, क्रॅमर्स रूलने जे उदाहरण सोडवायचं असतं तर दोन्ही समीकरण एकाखाली एक व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि त्यांचे लिहिताना त्यांचे चिन्ह व्यवस्थित असले पाहिजे. त्याचे चिन्ह आपल्याकडनं चुकलं तर पूर्ण क्रॅमर्स रूलने डी, डीएक्स, डीवाय तिन्ही किमती चुकतात. अगोदर डी ची किंमत काढली, फक्त एक्स चे आणि वाय चे सहगुणक लिहून घेतले, तिरकस गुणाकार केला, डी ची किंमत मिळाली. आता एक्स चे डीएक्स काढताना काय करतात, डीएक्स काढताना हा जो एक्स चा कॉलम आहे किमती त्या घेत नाही, त्याच्याऐवजी या शेवटच्या किमती घेतल्या जातात आणि वाय च्या किमती इथे लिहिल्या जातात. आणि डीवाय लिहिताना वाय च्या किमती लिहिल्या जात नाही, एक्सच्या लिहितात आणि या शेवटच्या लिहितात. आणि तिरकस गुणाकार केला आपल्याला डी, डीएक्स, डीवाय तिन्ही मिळतात. आणि डीएक्स ला डी ने भागितलं तर एक्स ची किंमत मिळते आणि डीवाय ला डी ने भागितलं तर वाय ची किंमत मिळते. म्हणजे बघा, डीएक्स, डीवाय आणि डी या तीन किमती काढायला अर्धा 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 गुण. नंतर तुम्हाला प्रत्येकी दोन्ही एक्स आणि वाय ची किंमत काढायला अर्धा अर्धा गुण आणि शेवटी त्या दोन्ही किमती लिहिणं त्याला अर्धा गुण. असा हा 3 मार्काचा प्रश्न असतो. म्हणजे प्रत्येक स्टेपला कशा पद्धतीने गुणगान केलेलं असतं. आता बघा, सामान्य स्वरूप जे आहे एक्स वर्ग अधिक बीएक्स अधिक सी वर्ग समीकरणाचं याच्याशी तुलना करून मूळ समीकरणाचं या सामान्य रूपाशी तुलना करून आपल्याला ए बी सी च्या किमती ठरवता येतात. आणि त्याच्यामुळे आपण विवेचकाची किंमत काढू शकतो. बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंट डेल्टा, त्याची किंमत काढली, या किमती जर त्या सूत्रात टाकल्या तर ते आपल्याला किंमत मिळते. आणि ही किंमत मिळाल्यानंतर सूत्रा पद्धतीने हे जे सूत्र आहे मायनस बी
प्लस मायनस √b² - 4ac/2a या सूत्रात किमती टाकल्या की आपल्याला x आणि y च्या या दोन किमती मिळतात. बघा आता संभाव्यतेचं उदाहरण जे आपण कृतीपत्रिकेमध्ये बघितलं होतं. 3 मुलं आहेत म्हणून त्यांना क्रमाने दिलेले आहेत नंबर B1, B2 आणि B3 आणि मुली 2 आहेत G1 आणि G2. आता एकूण हे 5 जण आहेत. तर हे 5 जण असं असताना 2-2 ची कमिटी करायची. मग प्रत्येकाशी संबंध लावून तो नमुना अवकाश तयार करायचा. पहिल्यांदा सुरुवातीला B1 घेतला तर त्याला जोडीला हे 4 जण जोडायचे आणि ती एक कमिटी तयार करत चालायची. अशा पद्धतीने जर कमिटी तयार केल्या तर पूर्ण नमुना अवकाश तयार होतो. ते नमुना अवकाश 10 येतात. आणि मग आता आपल्याला घटना दिलेली आहे की कमीत कमी एक मुलगी आणि एक मुलगी असणं गरजेचं आहे. मग जिथे जिथे जी आहे मग ते दोघी असला तरी चालतात, कमीत कमी एक. मग इथे पहिलं B1 B2 तिथं मुलगा दोन्ही मुलंच आहेत ते नाही घ्यायचं. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की याच्यातनं काय निवडायचं. म्हणजे त्या घटनेनुसार आपण त्याच्यामध्ये ते लिहित चालायचं. नमुना अवकाश म्हणजे घटनेचा नमुना अवकाश लिहायचा, नमुना घटकांची संख्या लिहायची आणि त्याची संभाव्यता काढायची. अशा पद्धतीने हे उदाहरणं सोडवले जातात. म्हणजे तुम्ही घटनेचा नमुना अवकाश लिहिणं, घटनेची संख्या लिहिणं आणि संभाव्यता काढणं प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क दिलेला असतो. आता ही सारणी तयार केलेली आहे. आपल्याला मध्यक काढायचा आहे. आता मध्यक काढण्यासाठी हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. हा जो फॉर्म्युला L + n/2 - CF/f × H. तर हे जे टेबल तयार केलेलं आहे आपण हा दिलेला आहे. त्या टेबलामध्ये सगळ्यात जास्त वारंवारता जे असते त्या वर्गाला मध्यक वर्ग असं म्हणतात. आता सर्वाधिक वारंवारता किती आहे त्या ठिकाणी, पण इथे काय आलेलं 0 ते इथे 140 आहे, बरोबर आहे. पण या ठिकाणच्या अगोदरच्या वर्गाची संचित वारंवारता नाहीये म्हणून आपण काय केलं 140 च्या ऐवजी 100 घेतला त्याच्या पुढचा. आणि मग इथे 140 ला आपण काय केलं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे संचित वारंवारता इथे घेतलं. बऱ्याच वेळा असा गोंधळ होऊ शकतो. आपण ते 140 घ्यायला पाहिजे परंतु या ठिकाणी त्याच्या अगोदर वर्ग नाहीये. त्याच्या अगोदर वर्ग नसल्यामुळे आपल्याला CF घेता येत नाही, संचित वारंवारता घेता येत नाही. म्हणून मग आपण मध्यक वर्ग हा निवडला आणि त्याची जी लोअर लिमिट आहे खालची मर्यादा 20 ती आपण L मधून घेतलेली आहे. म्हणून माझ्या सूत्रामध्ये त्या किमती टाकल्या की आपल्याला उत्तर मिळतं. आपल्याला प्रश्न समजला की त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप लिहित गेलो की आपल्याला बरोबर पूर्ण गुण मिळतात. आता हा प्रश्न चौथा जो आहे बघा याच्यामध्ये भरपूर स्टेप्स असतात पण ज्या ज्या महत्वाच्या स्टेप्स असतात त्या स्टेपला गुणदान केलेलं असतं. तुम्ही जर हे गुण मोजलेत तर तुम्हाला ते 8 ठिकाणी अर्धा गुण केलेला दिसेल. म्हणजे 8 स्टेप ह्या आल्याच पाहिजेत. आणि सगळ्यात शेवटी जे असतं तुम्ही जे उत्तर काढतात ते उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहिलं पाहिजे. ते जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं उत्तराच्या शेवटची जी ओळ असते ती ओळ खूप महत्वाची असते त्याला पण अर्धा गुण दिलेला असतो. बघा शेवटचा हप्ता हा 40 रुपये अर्धा गुण. म्हणजे ह्या स्टेपला खूप महत्व असतं आणि ही आपण लिहिलं पाहिजे. आता हा आलेखाचा प्रश्न हा प्रश्नपत्रिकेत कंपल्सरी विचारलेला असतो. आता ह्या ठिकाणी जो विचारलेला आहे हा आलेख आहे हा सांख्यिकी प्रकरणाचा. आपल्याला आलेख विचारतात पहिल्या प्रकरणावर पण विचारतात. 2 समीकरण आहेत ते सोडवायचे असतात आणि त्यांची उकल काढायची असते. तोही प्रश्न विचारतात किंवा वारंवारता बहुविध विचारला जातो. या पद्धतीने हा ठिकाणी जो आलेख विचारलेला आहे हा वारंवारता बहुविध. प्रत्येक कॉलमला किती मार्क आहेत अर्धा गुण आहेत. तुम्ही जे स्केल लिहितात ते खूप महत्वाचं आहे. एक्स अक्षावर तुम्ही काय घेतायत वाय अक्षावर काय घेतायत किती सेंटीमीटर वर घेतायत ते पण महत्वाचं आहे. आणि हा 5वा प्रश्न. आता बघा या ठिकाणी आपल्याला हा पण आलेखाचा प्रश्न आहे. म्हणजे 2 समीकरण दिलेले आहेत त्या 2 समीकरणांचा आलेख काढायचा आहे. पहिलं समीकरण x ची किंमत घ्यायची y ची आपण काढायची आणि ते बिंदू 3 बिंदू घेतले आपण. तसंच या समीकरणात x ची किंमत घेतली y ची काढायची आणि ते 3 बिंदू. मग हे 3 बिंदू आणि हे 3 बिंदू म्हणजे या रेषेचे हे 3 बिंदू या रेषेचे हे 3 बिंदू आलेख कागदावर काढल्यानंतर त्या 2 रेषा एकमेकांना जिथे छेदतात तो छेदन बिंदू आपल्याला एकचल समीकरण 2 चलातील समीकरण जे असतील त्यावेळेस आपल्याला छेदन बिंदूचे निर्देशक म्हणजे त्या समीकरणाच्या उकले असतात. परंतु आपल्याला इथे विचारलेलं काय तयार होणाऱ्या आकृतीचं त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग इथे बघा हा त्रिकोण तयार झाला
मग हा त्रिकोण तयार झाल्यानंतर या बिंदूपासून या बिंदूपर्यंत जे अंतर येतो त्याचा पाया होतो त्रिकोणाचा, आणि इथून इथे टाकलेला हा लंब होतो. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. अशा पद्धतीने हे आलेख हा सोडवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न त्या मानाने गुणांच्या तुलनेने खूप मोठा आहे. तुम्हाला 2 समीकरणांचे आलेख पण काढायचे, ते त्रिकोण तयार होतो त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पण काढायचंय. आणि हा शेवटचा प्रश्न होता बघा, केंद्रीय कोणाचं माप कसं काढायचं. तर सगळ्या रक्तगटांची एकूण टक्केवारी केली 100 आणि सूत्र येते, त्या सूत्रामध्ये फक्त किंमत टाकायची. त्या केंद्रीय कोणाचं जे काही टक्केवारी भागिले एकूण टक्केवारी गुणिले 360. आता ते वर्तुळ असतं म्हणून आपण 360 ने गुणाकार करत असतो. प्रत्येक केंद्रीय कोणाचं माप आपल्याला मिळत असतं. अशा पद्धतीने ही कृती पत्रिका सोडवायची आहे. आणि एक लक्षात घ्या की आपण कृती पत्रिका सोडवायला सुरुवात केल्यानंतर स्टेप बाय स्टेप ती सोडवायची, शांततेत सोडवायची. आणि म्हणजे आपला जो पेपरचा वेळ आहे 2 तासाचा, त्याच्यापेक्षा 10 मिनिटं अगोदर, किमान 10 मिनिटं अगोदर आपलं सोडून झाली पाहिजे, याची काळजी घ्यायची. म्हणजे एखादा प्रश्न जर आपला राहिला असेल तर तो आपल्याला बघून घेता येतो आणि तो पुन्हा सोडवता येतो. आणि पुन्हा आपण पेपर जर बघितला तर कुठे एखाद्याच अनावधानाने जर चूक झाली असेल, एखादं चिन्ह चुकलं असेल तर ते आपल्याला दुरुस्त करता येतो. म्हणून किमान 15 ते 20 मिनिटं अगोदर आपला पेपर झाला पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची. आणि आपल्याला वाटलं की आता एक्स्ट्रा प्रश्न आपण लिहू शकतो, तर त्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा प्रश्न लिहिले तरी चालतात. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा या येऊ घातलेल्या परीक्षेकरता खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांनी 40 पैकी 40 गुण मिळतील यासाठी व्यवस्थित प्रयत्न करावा. प्रकरण वाईज पुन्हा एकदा कसे प्रश्न विचारले जातात, या त्यांचं स्वरूप कसं असतं हे समजून घ्या. पुनच एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.